पाठ चौथा, शिवरायांचे बालपण. शहाजी राजांच्या जहागिरीचं गाव पुणे. विजापूरच्या आदिलशहानी ते अगदी बेचिराग करून टाकलं. अशातच जिजाबाई गरोदर होत्या. मग त्यांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवायचं ठरवलं, कारण हा किल्ला होता मजबूत आणि विजयराज हे त्याचे किल्लेदार होते, ज्यांनी जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी घेतली. आणि मग तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवरायांचा जन्म झाला. शिवरायांच्या वयाची पहिली 6 वर्ष अगदी धावपळीत गेली. जिजाबाईंनी त्यांना रामाच्या, कृष्णाच्या, भीमाच्या, अभिमन्यूच्या कथा सांगितल्या, तर ज्ञानोबांचे, एकनाथांचे अभंगही सांगितले. त्यामुळे शिवरायांच्या मनात साधू संतांविषयी आदर निर्माण झाला. गरीब मावळ्यांची मुलं शिवरायांबरोबर खेळायला येत. कधी शिवबाही त्यांची कांदा भाकर खात आणि त्यांच्याशी खेळत. मावळ्यांच्या मुलांना शिवराय खूप खूप आवडायचे. शहाजीराजे निजामशाहीत परतले खरे, पण त्यांना काही तिकडे स्वास्थ्य मिळालं नाही. आणि मग शेवटी निजामशहाच्या चिथावणीनंच भर दरबारात लखुजीराव जाधव म्हणजेच जिजाईचे पिता यांची हत्या झाली. त्यामुळे चीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले. दरम्यान निजामशहाचा वजीर फत्तेखान यांनीच निजामशहाची हत्या केली आणि मग त्याची बक्षिसी म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलूक मुघलांनी वजीर फत्तेखानाला देऊन टाकला. यानंतर मात्र शहाजीराजे खूप संतापले आणि त्यांनी आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवायचा निश्चय केला. शहाजीराजांनी निजामाच्या वंशातलं एक मूल शोधलं आणि जुन्नर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला नवीन निजामशहा म्हणून जाहीर केलं आणि चक्क नवीनच राज्य स्थापन केलं. आणि याचं रक्षण करण्यासाठी ते खूप शर्थीनं लढले. पण यानंतर आदिलशहानी शहाजीराजांच्या विरोधात मुघल बादशाहाशी मैत्रीचा तह केला. आता झालं काय, तर मुघल आणि आदिलशहा यांची झाली एकत्र फौज आणि त्यांच्याशी एकटे शहाजीराजे किती दिवस लढणार. शेवटी नाईलाजानी ते मुघलांना शरण गेले. म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापण्याचा प्रयत्न तडीस गेला नाही. मात्र यामुळे मराठी लोकांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. शहाजीराजांची निजामशाही बुडाल्यानंतर शहाजीराजांची पुणे सुप्याची पूर्वापार जहागीर आदिलशाही राज्यात आली, तेव्हा आदिलशहानी ती जहागीर आपल्या वतीने शहाजीराजांना दिली, म्हणून शहाजीराजांनी आदिलशाहीचा स्वीकार केला. मग दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्यासाठी जिजाऊ आणि शिवराय यांना घेऊन शहाजीराजे कर्नाटकात गेले. कर्नाटकात अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले, तेव्हा आदिलशहानी बंगळूरची जहागीर शहाजीराजांना दिली. मग तिथे शहाजीराजे एखाद्या राजासारखे वैभवात राहून दरबार भरवू लागले. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.